नमस्कार, मी डॉक्टर रेश्मा राजभोई, IVF कन्सल्टंट, सातारा. एम्ब्रियो ट्रान्सफर ही IVF मधली खूप महत्त्वाची स्टेप आहे की ज्याच्यावरती सक्सेस रेट अवलंबून असतो. सो कोणत्या गोष्टी एम्ब्रियो ट्रान्सफर नंतर अजिबात करायच्या नाहीयेत त्याच्याबद्दल आज आपण बोलतोय. पहिली खूप महत्त्वाची गोष्ट म्हणजे बेड रेस्ट अजिबात घ्यायची नाहीये. बेड रेस्ट इज नॉट रिक्वायर्ड फॉर एन IVF. बेड रेस्ट आपण जेव्हा घेतो तेव्हा तिथला रक्तपुरवठा कमी होतो आणि मग IVFचा सक्सेस रेट कमी होतो. दुसरा खूप महत्त्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे स्ट्रेस. ताणतणाव विरहित आपल्याला लाईफ हवं आहे. स्ट्रेस फ्री राहणं IVF मध्ये आणि एम्ब्रियो ट्रान्सफर नंतर खूप महत्त्वाचं असतं. तिसरा खूप महत्त्वाचा मुद्दा राहतो तो सेक्शुअल इंटरकोर्स म्हणजेच संबंध ठेवणं. स्टडीजने सुद्धा असं प्रूव्ह केलेलं आहे की एम्ब्रियो ट्रान्सफर नंतर जर कॉन्टॅक्ट ठेवले तर IVFचा सक्सेस रेट हा कमी होतो. आणि खूप महत्त्वाचं म्हणजे हेवी एक्सरसाइजेस जसं की इंड्युरन्स एक्सरसाइजेस असतील किंवा स्ट्रेंथ ट्रेनिंग एक्सरसाइजेस असतील हे अजिबात करायचे नाहीयेत. व्हेरी ऑल द बेस्ट फॉर युअर प्रोसिजर्स अँड ब्लेस विथ द बेबीज. थँक्यू.